रामकृष्ण हरी माऊली. माझे नाव विष्णू गायधने, चिखली या गावी राहतो, तालुका जिल्हा भंडारा. मी आपल्याला एक व्हिडिओ बनवून दाखवतो. आजचा काळ असा आहे की आता सध्या टायफॉईडची शिकायत चालू आहे, म्हणजे तो वातावरणात तो त्रास चालू आहे सगळ्या लोकांना. तर अजून त्याच्यामध्ये एक म्हणजे सांगायचं झालं असं व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण असं की वाढत्या बिमारीच्या प्रकोपामुळे मला बरं वाटत नाही, त्याच्यामुळे मी एक आपल्याला व्हिडिओ बनवून दाखवतो. मला काय व्हिडिओ बनवायचा काही शौक नाही आहे, पण एक आपल्याला माहितीसाठी म्हणून एक बनवून दाखवतो. तर आपल्या घरी जो चिवडा बनवतो किंवा आपण रिश्तेदाराच्या घरी जातो आणि तिथून वापस येताना रिश्तेदार आपल्याला जो चिवडा वगैरे देतात, तो जास्त दिवस आपण आपल्या घरी भरून ठेवतो, खात नाही किंवा घरच्यांना देत नाही. आणि 10 दिवस किंवा 15 दिवस झाले की मग ते पन्नी पॉलिथिनमध्ये जो बांधलेला राहते आणि तो आपण खायला देतो आपल्या घरच्यांना किंवा स्वतः खातो. तो चिवडा धुशानही येते आणि ते जे झिल्लीमध्ये पन्नीमध्ये पॅक राहते त्याच्यामुळे ते गॅस तयार होते आणि आपण तो ते तयार होणारी गॅस किंवा तो जो त्याच्यामध्ये असलेला चिवडा तो शरीराला हानिकारक राहते. कसं की आपल्या त्याच्यात हानिकारक असं राहते की आपण जो खाल्ल्यावर आपल्याला असं खेस सुटते, जीव असा वेगळाच वाटते, पोट डांबारल्यासारखा लागते आणि असा जळजळपणा वाटते पोटामध्ये. तो पचत नाही, तो सडते पोटात आणि त्याच्यामुळे बिमाऱ्यांची शिकायत चालू होते. पोटात अपेंडिक्ससारखे रोग किंवा इतर रोग म्हणजे पोटाचे विकार, पोटाचे दोष चालू होतात. म्हणून माझा आपला सर्वांना असा एक सल्ला आहे की अशा प्रकारे पॅक असलेला, अशा प्रकारे बांधून ठेवलेला इतके दिवस पन्नीमध्ये, झिल्लीमध्ये, आपण काय म्हणतो ते आपल्या भाषेमध्ये समजून घ्या, तर असलेला तो चिवडा वगैरे असं काही खात जाऊ नका. माझी सर्वांना या गोष्टीचे नम्र विनंती आहे. आणि मी बनवलेला आपल्यापर्यंत पाठवलेला हा संदेश योग्य वाटत असेल तर तुम्ही आपल्या लक्षात ठेवून याप्रमाणे वर्तणूक करा. नाही जरी पसंत येत असेल मी बोललेल्या ह्या गोष्टी, तर तुम्ही बिनधास्त खा आणि डॉक्टरांचे पोट भरा. धन्यवाद.